महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिसूचना जारी केल्याने दुखावलेल्या इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाने खंडाळ्यात बहुजन आरक्षण बचाव समितीच्या माध्यमातून एकत्र येत सरकारने काढलेल्या मसुद्याला विरोध दर्शवला आहे। ओबीसींच्या हक्कावर गदा आणणाऱ्या या निर्णयाविरोधात तालुक्यातील सर्व समाज घटकांच्या संघटनांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन राज्य सरकारने यात दुरुस्ती करावी अशी मागणी केली। सरकारने याबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर ओबीसींच्या रोषाला सामोरे जावे लागेल असाही इशारा देण्यात आला। यावेळी आक्रमक झालेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मंत्री छगनराव भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून राग व्यक्त केला तर त्यांच्या प्रतिमे होळी करून निषेध नोंदवला। खंडाळा तालुक्यातील बहुजन आरक्षण बचाव समिती आणि ओबीसी संघटनेच्या वतीने सरकारला निवेदन देऊन आक्षेप नोंदवला गेला। यामध्ये तालुक्यातील महात्मा फुले समता परिषद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, माळी सेवा संघ, भारतीय पिछड़ा ओबीसी शोषित संघटना, बहुजन आरक्षण बचाव समिती, बंजारा युवा सेना, गोंधळी समाज संघटना, नंदीवाले समाज संघटना, नाभिक संघटना, उमाजी नाईक रामोशी समाज संघटना, गुरव समाज संघटना, वंचित बहुजन आघाडी, कैकाडी समाज संघटना, जनता क्रांती दल, गोपाळ समाज संघटना, भोई समाज संघटना यासह विविध संघटनांनी सहभाग घेऊन आक्षेप नोंदवला। ओबीसी समाजात प्रचंड असंतोष धुमसत आहे। राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगनराव भुजबळ हे राज्यातीलच नव्हे तर देशातील ओबीसींचे नेते यांच्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्याची होळी करण्यात आली। यावेळी निषेधाच्या घोषणा देऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। जन बांधवांच्या वतीनं आज तहसील कार्यालय खंडाळा येथे जो 26 जानेवारी 2024 रोजी जी अधिसूचना मराठा आरक्षणासंदर्भात काढली, तो अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातल्या ज्या हालचाली चालू झाल्या त्या संदर्भात प्रचंड असंतोष ओबीसी समाजामध्ये आहे। महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज असेल, या ओबीसी समाजाच्या तोंडातला घास हिसकावून घेण्याचं काम हे आत्ताचं एकनाथ शिंदे सरकार जे आहे, हे एकनाथ शिंदे सरकार, मुख्यमंत्री हे मराठा समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं आणि बहुजन समाजाची फसवणूक करण्याच्या उद्देशानं वेगवेगळे अधिसूचना, जसे काही त्यांचे स्वयंघोषित नेते जसं सांगतील त्या पद्धतीनं कळसूत्री भावल्या जसे असतात तशा पद्धतीनं हे आत्ताचं सरकार नाचत आहे आणि कुणाच्या तरी इशाऱ्यावर बहुजनांच्या तोंडातला घास हिसकावून घेण्याचं कार्य आता सध्या चालू आहे। खरं तर इथून पाठीमागं कुठल्याच बहुजन समाजानं मराठा समाजाला आरक्षण देऊ नका अशी कुठली भूमिका मांडलेली नाही। सर्व बहुजनांनी, सर्व सकल बहुजन समाजानं मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, तेही गरजवंत मराठ्याला आरक्षण देण्यात यावं आणि ते देत असताना कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। कारण फक्त ओबीसी समाज जर बनलं महाराष्ट्रात तर जवळजवळ 350 पेक्षा जास्त जातींचा मिळून बनलेला हा बहुजन समाज आहे आणि या बहुजन समाजातलं मायक्रो ओबीसी असतील, बीजेएनटी असतील, एससी असतील, एनटी असतील, या सर्वांना अजूनपर्यंत ज्या काही संविधानाने दिलेल्या मूलभूत सुविधा आहेत इथपर्यंत सुद्धा अजून काही समाज पोचलेला नाही आहे। मूलभूत ज्या गरजा असतील, अन्न, वस्त्र आणि निवारा, हे सुद्धा अजून काही समाजाला मिळालेले नाही आहेत। भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून जे समाज दारोदार भटकंती करतात, जिथं कुठं जाईल त्या ठिकाणी जाऊन उदरनिर्वाहाचं साधन स्वतः काहीतरी निर्माण करतात आणि दारोदार गावोगाव भटकत असतात। हा समाज आजही गाव कुसाबाहेर आहे आणि या समाजाला जर मुख्य प्रवाहात यायचं असेल तर त्याच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या ताकदीनं आपल्या सर्वांच्या बरोबरीचा न्याय त्यांना दिलेला आहे। परंतु संविधान संपवण्याची जबाबदारी घेतल्यासारखं एकनाथ शिंदे सरकार वागत आहे। ज्या घटनेनं आरक्षणाच्या ज्या काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न आता सध्या चालू आहे। मी खंडाळा तालुक्यातल्या तमाम ओबीसींच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो की आपण ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवून शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देईल परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, तर अशा पद्धतीची कृती, आपलं बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असं आता सध्या तरी दिसतंय। या असंतोष जो वाढलाय याची लवकरात लवकर आपण दुरुस्ती करावी, आपण अशा पद्धतीनं ओबीसी समाजाला ग्वाही द्यावी
की आपल्या कुठल्याही पद्धतीनं तुमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, त्यावेळेला हा समाज जसं गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदत होता तशा पद्धतीनं नांदेल. जाती व्यवस्था निर्माण झाल्याच्या नंतर आज परिस्थिती प्रचंड विक्षिप्त परिस्थिती आहे. जो तो आपापल्या समाजाचा अधिकार मागायला लागला की त्याच्यावर टीका केली जाते. बहुजन समाजाचं नेतृत्व करण्याकरता कुणी मंडळी पुढे येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांनी ओबीसीचं नेतृत्व करण्याची त्या ठिकाणी जाहीर केलं आणि ओबीसीचं नेतृत्व भुजबळ साहेब करतात. त्यांच्या बरोबरीनं प्रकाश बापू शेंडगे असतील, गोपीचंदजी पडळकर असतील, महादेवजी जानकर असतील, त्याचबरोबर अनेक नेते सर्व समाजाचे त्या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की ज्यांचा स्वतःचा अधिकार आहे तो अधिकार मागण्याचा आणि तो अधिकार मिळवण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, प्रत्येक नागरिकाला आहे. परंतु एखाद्याचा हिसकावून घेऊन दुसऱ्यांनी हक्क घेणं हे संविधानाला मान्य नाही. मी पुन्हा एकदा आपल्या या सर्व तमाम बहुजनांच्या वतीनं सांगू इच्छितो की जर कुणी लोकप्रतिनिधी स्वतःची जात प्रथम म्हणत असेल तर आपल्या सर्व ओबीसींना हे ठरवून घ्यावं लागेल की आपल्या ओबीसींनी कुणाच्या बरोबर जायचं. ओबीसींच्या मतावर निवडून येणारे जर ओबीसींना विरोध करत असतील तर आपल्या सर्व बहुजन समाजाला मी सांगू इच्छितो की जो बहुजनांच्या करता असेल त्याच्याबरोबरच बहुजन समाज राहील. म्हणजे आता ज्या ठिकाणी जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. आपण बघितलं तर जवळजवळ 70% जास्त संख्या ओबीसींची आहे आणि आपण आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवून आपल्या हक्काचं संरक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर्वच समाजातील सर्वच पक्षातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळजवळ 8 ते 10 वेगवेगळ्या ओबीसींच्या संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. तालुका एकवटलेला आहे, महाराष्ट्र एकवटलेला आहे आणि आता ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. मी जे काही भुजबळ साहेबांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे संजय गायकवाड असतील, मी तमाम खंडाळा तालुक्याच्या बहुजन समाजाच्या वतीनं त्यांचा धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो. आणि जर अशी परिस्थिती आली तर आम्हालाही त्या पद्धतीनं त्यांना जशास तसं उत्तर देण्याची आपण सर्वांनी तयारी ठेवावी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व बहुजन समाजाच्या वतीनं पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत हा संदेश पोचवा. मध्ये सर्व आपले अनुसूचित जाती जमाती, भटक्याविमुक्त जमाती, ओबीसी सर्व घटक आज सर्व बहुजन समाज या ठिकाणी एकवटलेला आहे. आपलं ओबीसीचं असलेलं आरक्षण याच्यावर आज गदा आलेली आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यावेळेस त्यांनी जी मागणी केली होती की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यावेळेस सर्व आपला बहुजन समाज पण म्हणला की ठीक आहे बा, कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास काय हरकत नाही. परंतु जरांगे पाटलांनी त्यांच्या भूमिका बदलत नेल्या आणि नंतर त्यांनी मागणी केली की ओबीसीमधून आम्हाला आरक्षण द्या. त्याच्यानंतर मागणी केली की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या. ते झालं की म्हणले की आता आम्हाला सरसकट सोयरे जे आहेत, सगळे सोयरे आहेत त्यांना कुणबी दाखले द्या. म्हणजे याचा अर्थ की जर त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीमध्ये आम्हाला द्यायचं नाही, परंतु हे जे आता कुणबी दाखले आणि सगळे सोयऱ्यांना देण्याचा जो गाठ घातलेला आहे याचा अर्थ उद्या ते जर आपल्या ओबीसीमध्ये आले, कुणबी दाखले दिल्यामुळे ते आता आल्यात जमा आहे, परंतु आज ओबीसीमध्ये आले तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या बहुजन समाजातील मुलांना शैक्षणिक असेल, राजकीय असेल, नोकरीमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे. यासाठी आज आम्ही हे जे आरक्षण शासनाने दिलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांना, त्याचा आम्ही या ठिकाणी आमचा विरोध आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही सर्व बहुजन समाज या ठिकाणी मान्य तहसीलदार यांना आज निवेदन दिलेलं आहे की सरकारने आज 16 तारखेपर्यंत हरकती आपल्याला द्यायचे. मी सगळ्यांना सर्व बहुजन समाजाला आवाहन करणार आहे की आपल्याला 16 तारखेपर्यंत या जे आता जे आरक्षण दिलेलं आहे, जे सगळे सोयऱ्यांना आपण कुणबी दाखले देण्यात याला हरकती ते मागवलेले आहेत, या सर्व हरकती आपण सर्वांनी 16 तारखेच्या आतमध्ये द्याव्यात असं मी या ठिकाणी बहुजन समाजाला आवाहन करतो. तसेच येणाऱ्या काळामध्ये सर्व बहुजन समाजाने एकत्र राहून येणाऱ्या काळामध्ये जर आपण विस्कळीत झालो आणि आपण जर एकत्र राहिलो नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये अनेक अन्यायाला सहन करावं लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र होऊन बहुजन समाजाचा एक आवाज होऊन या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये काम करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो. संपादक मोहन बोरकर.
परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।